आज अक्षयदादा कांबळे यांना भीमशक्ती संघटनेतर्फे विद्यार्थी सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। या संघटनेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार अक्षयदादा कांबळे यांना प्रदान केला जाणार आहे। तर अण्णाभाऊसाठी काय म्हणतात ते असे म्हणतात की जग बदल घालून घाव। अण्णाभाऊसाठी असे म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। तर तो अंतर असा आहे, जग बदल सारे घालून तू खाव सांगून गेले मला ते भीमराव। जग बदल सारे घालून तू घाव सांगून। त्यांचे इथे स्वागत आहे। चंद्रकांत हंडोरे साहेब यांचे आगमन झालेले आहे। पुढील मानकरी आहे अक्षय कांबळे। विद्यार्थी सन्मान पुरस्काराचा आहे पुढचा जो आहे अंजली शिंदे। अंजली शिंदे आहे का? कार्यक्रम संपलेले नाही, सर्वांनी खुर्च्यांवर बसून घ्यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपाध्यक्ष भीमशक्ती त्यांचा सत्कार सन्माननीय। पहिली देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढू आणि मग अस्पृश्य वर्गाची जी काही लढाई असेल ती लढू। बाबासाहेब महात्मा गांधींना म्हणायचे गांधीजी तसं नव्हे, आपल्याला स्वातंत्र्याची लढाई आणि त्याचबरोबर अस्पृश्यतेची लढाई दोन्ही आपल्याला सायमल्टेनियसली लढावं लागेल। याच गोष्टीवर त्या दोघांचे मतभेद होते। महात्मा गांधी म्हणायचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याच हातात सगळं असं, आपणच सगळं करू। बाबासाहेब नाही म्हणाले, ते म्हणाले एकदा स्वातंत्र्य मिळालं की मग हा आपला जो लढाई अस्पृश्यतेच्या विरुद्ध तो तसा राहून जाईल। आणि म्हणून ही लढाई आपल्याला लढावी लागेल मिळून। आणि त्याच्यावर दोघांचे मतभेद होते। स्वतंत्र मतदारसंघावर सुद्धा वेगळे मतभेद होते। स्वातंत्र्याची लढाई लढत असताना इंग्रजांनी शेवटी आपल्या नेत्यांना सांगितलं, ठीक आहे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य बहाल करतो। आणि मग त्या ड्राफ्टिंग कमिटी अमुक तमुक संविधान सभा आपण नुसत्या ट्रिपा म्हणून जात असतो, तर तसं न करता अभ्यास म्हणून आपण तिकडे बघितलं पाहिजे आणि चार चार गोष्टी आपण लिहिल्या पाहिजेत। कारण लिहितं व्हा हेही महत्वाचं आहे आपल्याकडं। दुसरं असं आहे, बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेब गेल्याच्या नंतर जी पिढी होती, म्हणजे आमच्या आजी आजोबा असतील, आई वडील असतील, तर मी चळवळीच्याच घरातला असल्यामुळे महाराजी चळवळ जी झाली त्याच्यामध्ये माझे आजोबा आणि माझे वडील होते। 14 तळ्याच्या त्या सत्याग्रहामध्ये, आणि त्याच्यातलाच थोडंसं माझ्यापर्यंत आहे
त्यामुळे आम्ही थोडंसं म्हणलं बोलूया आपण, आपल्या लोकांशी बोलायला काहीच हरकत नाही. तर तो जो बाबासाहेबांच्या अनुषंगाचा जो विचार होता की त्यावेळी सुद्धा भ्रष्टाचार होता आणि आजही तसंच आहे की जागा कुठे उरलीच नाही नचे लागे हो वशिला. जागा कुठे उरलीच नाही नचे लागे हो वशिला. इमानदारीनं चालत होतो जातो आज फाशीला. माणुसकीचा खून झाला माणुसकीचा खून केला असं मी लिहिलं. आणि म्हणून एक रचना आपल्यासाठी. करपून चालला समाज सगळा, करपून चालला समाज सगळा. कोण घालील आळा भ्रष्टाचार वशिला. करपून चालला उभा जोंधळा. कोण राखील माझ्या भीमाचा मळा. कोण राखील भारत मातेचा मळा. करपून चालला समाज सगळा. कोण राखील भारत मातेचा मळा. कोण राखील माझ्या भीमाचा मळा. केले असे पाप आम्ही कोणते त्याचे काही फळ आम्हा मिळते. घेऊन हाती गोफन घालून माळा. घेऊन हाती गोफन घालून माळा. कोण राखील माझ्या भीमाचा मळा. कोण राखील भारत मातेचा मळा. बंधू भगिनी माझी ही प्रार्थना. स्वार्थी मी पणाने जीवनाची दैना. कल्पतरू फुलवा माणुसकी धर्माला. कल्पतरू फुलवा माणुसकी धर्माला. कोण राखील भारत मातेचा मळा. कोण राखील माझ्या भीमाचा मळा. आहोत पुढारी आम्ही जनतेचे. सतत मत द्या काम करू तुमचे. आहोत पुढारी आम्ही जनतेचे. सतत मत द्या काम करू तुमचे. मुखी नाम ईश्वर मणिधंदा काळा. मुखी नाम ईश्वर मणिधंदा काळा. कोण राखील भारत मातेचा मळा.